नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय भोकराचे लोणचे। त्याला हिंदीमध्ये लसोडे सुद्धा म्हणतात। सध्या बाजारात कैरी असल्यामुळे आपण याला आंबटपणा येण्यासाठी कैरीचा वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर लिंबू सुद्धा घेऊ शकता आणि लोणचे मसाला सुद्धा आपण घरी बनवलेला आहे। मोहरीची डाळ, मेथी, मोहरी, सोप आणि जिरे आणि थोडे गरम मसाले, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि इथे हिंगाचा खडा घेतलेला आहे। तसेच काश्मीरी लाल मिरची, साधी लाल मिरची पावडर आणि हळद। आता यामध्ये आपल्याला मीठ सुद्धा लागेल, म्हणून 1 वाटी आपण छोटी मीठ घेतलेलं आहे। सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचं, त्यामध्येच मीठ घालायचं आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर सुद्धा घालायची आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरून याची जाडसर पावडर बनवून ठेवायची आहे। हे असे मसाले बनवून ठेवले म्हणजे आपल्याला केव्हाही कुठल्याही प्रकारचं लोणचं बनवायचं असलं म्हणजे धावपळ होत नाही। तर आता इथे आपले भोकरं साफ करून झालेले आहेत, धुवून घेतलेले आणि ते सुकवून घेतलेले आहेत। आता इथे थोडं तेल घालायचं कढईमध्ये आणि हे छान परतून घ्यायचे। परतून घेतल्यामुळे याची चव खूप छान येते। तुम्ही हवं तर पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता, पण उकडल्यापेक्षा हे तेलावर परतून घेतलेले लोणच्याची चव छान लागते। तर यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे। नंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये लोणचे मसाला घालायचा। आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मसाला घालून झाल्यानंतर आपल्याला भोकरं थंड करायला काढून ठेवायचे आहेत। तर इथे आपण जी कैरी घेतली ती खूप आंबट आहे, त्यामुळे आपण एकाच कैरीला किसून घेतलेला आहे। भोकरं आणि कैरीचा किस सर्व साहित्य एकत्र करायचं। अशा प्रकारे आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप, किसून घेतलेलं आलं, लसूण आणि किसून घेतलेली ओली हळद सुद्धा घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तेल सुद्धा तुम्ही गरम करून थंड झाल्यानंतर या लोणच्यामध्ये घालू शकता। अशा प्रकारे भोकराचं लोणचं तयार झालेलं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।